कलश नारळाने हे संकेत दिले तर समजून जा की महालक्ष्मीचा तुमच्या घरामध्ये वास आहे. नारळाला कोंब फुटल्यास, नारळातून खराब निघाल्यास, नारळ उभा फुटल्यास शुभ संकेत आहेत की अशुभ संकेत आहेत हे आज आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कलश नारळाने असे संकेत दिले तर आपल्या घरामध्ये शुभ घटना घडतात. तसेच लक्ष्मी प्राप्तीचे काही प्रभावशाली श्रीफळाचे उपाय याविषयी सविस्तर माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नारळाला कोंब फुटल्यास खूप मोठे संकेत येत असतात. नारळातून खराब निघाल्यास, नारळ उभा फुटल्यास, नारळ आपोआप तडकल्यास, हे जे काही संकेत आहेत या संकेत आपण आजच्या या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. कलश स्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व असून शास्त्रामध्ये विनाकाल स्थापना देव्हारा देखील नसावा असे म्हटले जाते. मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीच्या पूजेला कलश स्थापना केली जाते. कुठल्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असते. लक्ष्मी, गणपती आणि विष्णूंचं स्वरूप म्हणून श्रीफळ पूजनीय असते. कोणतीही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही. नारळ पूजेसाठी मांडल्यानंतरच देवतेचे स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवत अनेक जण याची आराधना करतात. अनेकांच्या देव्हारामध्ये कायमस्वरूपी कलशावर ही नारळ स्थापन केला जातो. अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटतो. अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचे रोप उगवण्याचीही सुरुवात होते. मार्गशीर्ष महिन्यात अथवा किंवा इतर कोणत्याही दिवशी नारळाला कोंब फुटणे अतिशय शुभ संकेत मानले जातात. आपल्याकडे नारळासंबंधी अनेक समजुती आहेत. म्हणजेच नारळ एका दमात फुटला तर शुभ मानलं जातं. नारळ नासका निघाला तर, नारळ पावला तर असे म्हटले जाते. नारळ फोडणे हे शुभतेचे प्रतीक आहे आणि स्वतःचे शुद्धीकरण, हृदय आणि आत्मा शुद्ध करण्याचे प्रतीक आहे. कोणताही पवित्र विधी किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी नारळ फोडला जातो की तुम्ही तुमचा अहंकार, गर्व आणि नकारात्मक विचार तोडत आहात. कलशाच्या ठिकाणी नारळाला कोंब फुटणे म्हणजे बीज स्वरूपात एका नव्या जीवाची, आयुष्याची सुरुवात होणे. हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. पुराणामध्येही नारळाला कोंब फुटल्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिले जाते. ही प्रगतीची चिन्हेही समजली जातात. त्यामुळे नारळाला कोंब फुटणे ही शुभसूचक असल्याने अनेकांचे उदाहरण आहे. काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो. ज्योतिष विद्याचा अभ्यास घेऊन करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींच्या मते ती भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे व आगामी प्रगतीचे संकेत मानले जातात. नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले आहे. काही जण नारळाला सजीव रोग मानले जातात. नारळाला मनुष्य प्रेमाने 2 डोळे आहेत, एक तोंड देखील आहे. नारळाला फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृतासमान मानतात. नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ म्हटले जाते. म्हणजे श्री लक्ष्मीचे फळ मानले जाते. त्यामुळे प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्त्व आहे. नारळाला पूजा, यज्ञ, हवन यांसारख्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. प्रसादाच्या स्वरूपातही नारळ दिला जातो. अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ हे संसाराकरिता घेऊन आले होते. तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते. नारळ प्रत्येकाची इच्छा, मनोकामना पूर्ण करत असतो. कारण नारळाच्या प्रत्येक भागाला खूप उपयोगी म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार इंद्रदेवावर महर्षी रागावले. त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला. या स्वर्ग निर्मितीमधून ते संतोषी झाले नाही किंवा त्यांची एका वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली. त्यावेळी त्यांनी सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली. म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपात पाहिले जाते. नारळाला प्रकल्प वृक्ष समजले जाते. कारण नारळ प्रत्येक आजारांवर रामबाण उपाय आहे. नारळ शक्तिवर्धक असून त्याचा खूप उपयोग होतो. आपल्या भारतीय धर्मात महिलांना नारळ फोडण्यास मनाई केली जाते. या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहे.
एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे, जी वनस्पतीच्या उत्पन्नाच्या किंवा पुनरुत्पन्नाचा आधार आहे. नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे. स्त्रिया बियांच्या रूपात मुलांना जन्म देतात, म्हणून महिलांनी बीज रूपात नारळ फोडू नये असे करणे शास्त्रवेद आणि पुराणात अशुभ मानले गेले आहे. देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतात. नारळ हे धनाची देवी महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यांच्या पूजेमध्ये नारळ असणे खूप महत्त्वाचे आहे. पूजेत अर्पण केलेला नारळ वाईट निघाला तर त्याचा अर्थ काही अशुभ होतो असे नाही, उलट नारळ खराब होणे शुभ असते. त्याला नवीन कोंब फुटण्याच्या प्रक्रिया सुरू असतात. जर नारळ आपोआप तडकला तर घरावर येणारे सर्व संकट नारळाने आपल्यावर घेतले असते, म्हणून तो स्वतः अडकतो. त्यामुळे तो अतिशय शुभ संकेत असतो की आपल्या घरावर आलेले संकट टळलेले असते. या नारळाला सर्वात पवित्र फळ म्हणून संबोधलं जातं, कारण यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवतांचा वास असल्याचे म्हटले जाते. नारळाला अनेक जण श्रीफळ म्हणून देखील ओळखतात. असे म्हणतात की देवाला नारळ वाहिल्याने भक्तांची सगळी दुःख दूर होतात. नारळ फक्त देवालाच वाहिला जात नाही, तर सर्व शुभ कामाच्या सुरुवातीला देखील त्याचा वापर केला जातो. पूजेमध्ये नारळ फोडणे म्हणजे तो देवतांच्या चरणामध्ये समर्पित केला जातो. घराच्या परिसरात लावलेले नारळाचे झाड अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर करते. नारळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून मौली किंवा लाल धागा बांधावा. त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावा. हे असे किमान 11 मंगळवार नक्कीच करा. हळूहळू तुम्ही गरिबीच्या बंधनातून मुक्त व्हाल आणि हनुमान चालीसा देखील वाचत राहा. नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात नारळ धरावा. धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी. यावेळी हनुमानाची स्वस्तिक स्पंदने नारळात यावी, त्यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी. त्यानंतर नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात ठेवून अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्वांचा अधिकाधिक लाभ घ्यावा. मात्र हनुमानजींना वाहिलेला हा नारळ महिलांनी खाऊ नये असेच देखील आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात नारळाची झाडे लावली जातात त्या घरात नेहमी सुख शांती नांदते. वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल, अशा व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचे झाड अवश्य लावावे. वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड लावल्याने आर्थिक समस्यापासून सुटका मिळते. यासोबत घरात होणारे वादविवाद टाळले जातात. त्यासोबत घरात सुखसमृद्धी नांदते. नारळाचे झाड लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावे की झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे. आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. धार्मिक महत्त्व सोबत असणारं हे झाड आणि नारळ आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. याशिवाय नारळ पाणी पिल्याने आपले पोट, डोके शांत आणि थंड राहते. पाण्याचा नारळ एखाद्यावर 21 वेळा उतरवून मंदिरात जाळतात, त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात. तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता. असे केल्याने आर्थिक चणचण ही लवकर संपुष्टात येते. असे म्हटले जाते की जर अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीची समस्या घरात असेल तर नारळाचे झाड खूप चांगले परिणाम देऊ शकतात. घरातील नारळाचे झाड उत्तर दिशेला असेल किंवा त्याचे तोंड उत्तर किंवा पूर्व ईशान्येकडे असेल तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावे याची खात्री करावी. वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड तोडल्याने चांगले परिणाम दिसून येत नाहीत, परंतु काही कारणास्तव ते तुमच्याकडून पडले तर ती दुसरी बाब आहे. पण नारळाचे झाड स्वतः तोडणे फार अशुभ मानले जाते. तंत्र उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. यामधील एक वस्तू अत्यंत चमत्कारिक आहे, ती म्हणजे लघु नारळ.
हे नारळ दिसायला इतर नारळापेक्षा थोडे लहान असतात. पूजन सामग्री मिळवणाऱ्या दुकानांमध्ये हे नारळ सहज उपलब्ध होऊ शकतात. लघु नारळाचा प्रयोग विविध तंत्र उपायांमध्ये केला जातो. विशेषतः धनसंपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायांमध्ये लघु नारळाचे काही खास उपाय आहेत. तुम्ही आवर्जून करावे. एका चौरंग किंवा पाटावर 5 लघु नारळ स्थापित करून त्यावर केशर लावावे. प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावावा. 27 वेळेस पुढील मंत्राचा जप करावा. तो मंत्र असा आहे: ऐं ह्रीं श्रीं. या मंत्राचा 27 वेळेस मनातल्या मनात जप करावा. या उपायाने धनलाभाची प्राप्ती होते. त्यासोबतच 11 लघु नारळ देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा 2 माळ तरी जप अवश्य करावा. त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे. या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनी मंदिरात 7 लघु नारळ अर्पण करावेत. त्यानंतर हे छोटे नारळ नदीत प्रवाहित करावे. असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतून शनिदोष नाहीसा होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते. नारळ उभा फुटला म्हणजे देवाने कौल दिला. जुन्या नारळाचा वरचा भाग अगदी काळा वाळलेला लाकडाप्रमाणे झालेला असतो. नारळ फोडताना तो सरळ धरलेला असतो. नारळाची शीर त्याच्या मध्यभागी असते, त्यामुळे त्यावर आघात होतो आणि शीरवरचे त्याचे 2 भाग होतात. खूप नारळ फोडल्यानंतर एकदाच नारळ उभा फुटतो, म्हणून तो शुभ संकेत असतो. खराब नासका निघाला म्हणजे पावला असे काही नाही. फक्त हळूहळू असे वाटायला नको, खोबरे खायला मिळाले नाही म्हणून आपण आपले पैसे वाया गेले म्हणून नारळ पावल्यावर दुसरा नारळ देखील फोडण्याची प्रथा आहे. म्हणजेच एक नारळ खराब निघाला म्हणून दुसरा नारळ फोडावा लागतो. पण वाईट वाटू नये म्हणून या शुभ संकेत समजून आनंदाने दुसरा नारळ आनंदाने फोडला जातो आणि लोकांना देखील तळतळ वाटत नाही. खरं तर हे चांगलंच आहे. प्रत्येक गोष्टीचे आपण जर पॉझिटिव्ह विचार केले तर आपल्यालाही त्याबाबतीत पॉझिटिव्ह सर्व घडत जातं. नारळाचे कवच सोप्या पद्धतीने कसे काढावे? एका पॅनमध्ये पाणी तापवा. नारळाच्या शेंड्या काढून नारळ गरम पाण्यात ठेवा. पॅनवर झाकण ठेवून नारळ त्यात उकळायला ठेवा. 15 ते 20 मिनिटांनंतर करवंटीचा रंग काळसर होतो. त्यानंतर नारळ गार झाल्यावर फोडावा व त्यानंतर करवंटीपासून खोबऱ्याची वाटी निघून येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.